काय सांगाल की काय झालं? सर, काय झालं त्याच्यापेक्षा मी सर्वप्रथम असं सांगतो की सदर मतमोजणी प्रक्रिया चालू आहे विधानसभा 143 डोंबिवली ह्या मतदान प्रक्रियेवरती आम्ही बहिष्कार टाकून आलेलो सगळी मंडळी। ही जेवढी जी मंडळी दिसत आहेत ही मंडळी आहेत ही मतमोजणी प्रक्रियेतील काउंटिंग एजंट आहेत ते। परंतु आता तिथे आम्ही निषेध केल्याचं कारण तुम्हाला सांगतो की पहिल्या राऊंडलाच टेबल नंबर 1 वरती पहिलीच मशीन आणि 17C मध्ये तफावत होती। आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला उत्तर उडवाउडवीची दिली। आम्ही म्हटलं ठीक आहे, पुढची आपण काही मशीन बघू। 6व्या ते 7व्या राऊंडपर्यंत जवळपास 20 ते 25 जे नियंत्रण युनिट आहे ज्याच्यावरती आपण टोटल काउंट केली जाते मताची, त्याची बॅटरी पर्सेंटेज ही 99 पॉइंट समथिंग आहे, 99% समजा आहे। याच्यावरती आता आपण जर विचार केला की ती बॅटरी 20 तारखेला मशीन आपण वापरलेली आहे, तिथे मतदान झालेलं आहे। मतदान झाल्यानंतर तिचं बॅटरी पर्सेंट कमी व्हायला पाहिजे, परंतु तो बॅटरी पर्सेंट कमी झालेला नाही आहे। आणि त्याची जर तुम्ही टक्केवारी बघितली तर एकूण ज्या काही युनिट आहेत 285 जे काही CU आहेत त्याच्यापैकी 6व्या राऊंडला जवळपास 30 ते 35 युनिटची बॅटरी डाऊन होती, म्हणजे पूर्ण ती बॅटरी 99% पर्यंत दाखवत होती। म्हणजे हे कुठेतरी असं आक्षेपार्ह आणि संशयित वाटतं। आम्ही तिथं संशयित म्हणून आक्षेप घेतल्यानंतर आमचे जे उमेदवार प्रतिनिधी आहेत त्यांनी अर्ज सुद्धा दिले, जवळपास 15 ते 20 आम्ही लिखित अर्ज दिले, परंतु अर्जाला आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही। आणि हे उत्तर मिळत नसल्यामुळे ह्या प्रक्रियेवरती आमचा संशय आणि संशय म्हणून आम्ही सर्व मंडळी तिथे निषेध करून आलेलो आहे बाहेर। कारण का जर तुमच्या मनानेच तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही निर्णय द्या कोणाला द्यायचा आहे तो। मशीनमध्ये गोंधळ आहे, मशीनमध्ये गोंधळ आहे 100% म्हणजे 100% गोंधळ आहे। आणि बाहेर आल्यानंतर बाकीचे पण कुठे काही बघतोय ना तर याच्यावरती पूर्ण 100% 1001% सांगतो मशीनमध्ये गोंधळ आहे। आणि हा गोंधळ त्यांनी कुठल्या पद्धतीने केला असेल सत्तेचा पूर्णपणे उपयोग केलेला आहे, हे सगळे जनता बघते। आणि हा आम्ही स्वतः आता अनुभव घेतलेला आहे। एवढ्या मशीनमध्ये एक मशीन तर डायरेक्टली मशीन नॉट इन यूज दाखवत होतं, त्यानंतरही त्यांचे अधिकारी येऊन ते परत बटणं दाबतात, परत चालू करतात। याचा अर्थ काय समजायचा आम्ही?